पण जन्माआधी पोसे माता पुढे जन्मभर माती अनेक नाळ तुटताच श्वास गुंपतात नाती असं आमचे कवी लक्ष्मण महाडिक फार सुंदर लिहितात। या सगळ्या नात्यांच्या याच्यामध्ये आपण मातीशी प्रेम करणारी सगळी माणसं आहोत। मातीची सुखदुःख ही आपली सुखदुःख असतात आणि ती वाटून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे जमले आहोत। म्हणून पुन्हा एकदा जय बाबाजी कृषी सेवा केंद्राच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे वक्ते आहेत माननीय संतोषजी शिरसाट डॉक्टर क्राफ्ट गुरु या कंपनीतर्फे नाशिकहून त्या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आपण गुंफावं। माननीय संतोषजी शिरसाट। हॅलो, आवाज येतोय पाठीमागे? हॅलो, पाठीमागे आवाज येतोय का? क्लिअर एकदम? धन्यवाद। आज या ठिकाणी जय बाबाजी कृषी सेवा केंद्र उगावचे संचालक आमचे मित्र अमोलजी ढोमसे सर यांनी मला विनंती करून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एक छोटंसं व्याख्यान आपण तुमचं सर ठेवावं अशी त्यांनी विनंती केली। त्यांना म्हटलं सर तुम्ही मला विनंती केली पण तुम्हाला एक अडचण आहे। म्हटलं अडचण काय ते म्हणे, एकतर माझं नाव आहे संतोष शिरसाट आहे देवपूर पंचकेश्वरचा, ग्रामीण भागातला खेड्यातला शेतकरी आहे। त्या नावाला वलय नाही, नाव नाही, प्रस्थापना नाही, काहीच नाही। तुम्ही त्याच्यापेक्षा अलेक्झांडर एखादा मॉल्विन बिल्विन कोणीतरी बोलवा, ज्याचं गोरं कातळ राहतं त्याला लोक जास्त ऐकायला येतात। खरं आहे का नाही? कारण आपल्याला आपल्या इथलं ऐकणं म्हणजे काय, चटणी भाकर रोज तीच का खायची? तर मित्रांनो हीच एक अडचण आहे। आज आपल्या नावाला वलय नाही आहे, त्यामुळे नक्की काय सांगणार, कसं सांगणार, काय सांगणार, याला काय येतं का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील। तर ते प्रश्न थोड्या वेळाने दूर होतील, काळजी करू नका। आज या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित असताना मला जो विषय दिला गेलेला आहे व्याख्यानाचा, तो विषय आहे सद्यस्थितीतील आपल्या भारतीय शेतीतील, त्यातले त्यात आपल्या द्राक्ष शेतीतील कोणते कोणते आव्हानं आहे, कोणते कोणते चॅलेंजेस आहे आणि ह्या चॅलेंजेसमधून आपण कोणत्या कोणत्या संधी या त्या काळात निर्माण करणार आहोत। 2025 नंतर 27 नंतर या द्राक्ष शेतीचं भविष्य काय आहे आणि आज जे संक्रमण जे संकट ह्या शेतीवर आलेलं आहे हे दूर कसं करायचं आहे, त्याबद्दलचे काही गोष्टी आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो ही चर्चा करण्याच्या आधी मी नेहमीप्रमाणे माझ्या प्रत्येक व्याख्यानात एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि तिथून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करत असतो। मित्रांनो ही गोष्ट खूप समर्पक, खूप मार्मिक आहे। ही गोष्ट नक्की ऐका आणि याच्यातून काहीतरी आपल्याला उद्बोधन होईल। आपल्या आयुष्यात जगताना आपल्याला काहीतरी याच्यातून एक धडा मिळेल। मित्रांनो ही गोष्ट आहे एक हुशार तज्ञ व्यक्तीची। हा व्यक्ती पूर्ण जगभरात फिरून आलेला असतो, एक श्रेष्ठ व्याख्याता असतो आणि ही व्यक्ती तज्ञ असल्यामुळं भारतात येते आणि भारतात उगावला आल्यानंतर, वनसगावला आल्यानंतर, इकडं आपल्या पंचक्रोशीत आल्यानंतर मध्ये तुमच्यामध्ये कोणी हुशार आणि तज्ञ व्यक्ती आहे का जो मला अजून काही शिकवू शकतो, ज्ञान देऊ शकतो? तर लोक म्हणतात तू कुठून आलाय? म्हणे मला 22 भाषा अवगत आहे, मी जगभरात फिरून आलेलो आहे, अनेक वादविवाद स्पर्धा जिंकून आलेलो आहे, मी खूप प्रचंड हुशार ज्ञानी आहे, तुमच्याकडे कोणी आहे का अजून? तर ही व्यक्ती म्हणतात तुम्ही जर एवढे हुशार आहे तर आमच्याकडे तर असा कोणी नाही आहे। सरते शेवटी एक व्यक्ती त्यांना भेटतो, म्हणतो आहे एक व्यक्ती गौतम बुद्ध नावाचा, अंतर्यामी आहे, अंतर्ज्ञानी आहे, त्या माणसाकडे प्रचंड नॉलेज आहे, तुम्ही त्या माणसाकडे जा, तो तुम्हाला काहीतरी शिकू शकतो, आमच्याकडे तर काही ताकद नाही ती। आणि हा व्यक्ती तज्ञ व्यक्ती गौतम बुद्धाकडे जातो आणि गौतम बुद्धांना म्हणतो तुम्ही मला काही ज्ञान देऊ शकतात का? गौतम बुद्ध अंतर्यामी अंतर्ज्ञानी होते, ध्यानस्थ बसले होते पंचमुद्रेमध्ये आणि गौतम बुद्ध त्याला म्हणतात चला आपण चहा पाणी घेऊ, काऊन आमचं भारतीय संस्कृती आहे, या ठिकाणी आम्ही अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासतो, त्यामुळे आपण चहा पाणी घेऊ। आणि म्हणून गौतम बुद्ध त्याला त्याच्या पर्णकुटीत घेऊन जातात, 2 खुर्च्या मांडतात, समोर टेबल लावतात, टेबलावर चहाची कप बशी ठेवतात, एका जगामध्ये मग्ग्यामध्ये पाणी असतं, ते चहा त्या कपबशीत ओतायला सुरुवात करतात। चहा ओतता ओतता गप्पा चालतात, कुठून आले, प्रवास कुठं झाला, कोणतं शिक्षण घेतलं, कोणते प्रबंध लिहिले, कोणती PhD झाली, सगळं विचारायचं काम चालू आणि एका हातात किटली असते, किटलीतून कपात चहा ओतायचं काम चालू असतो। चहा ओतत ओतत कप भरतो, कपातून बशीत चहा ओततात, बशीतून चहा खाली ट्रेमध्ये येतो, ट्रेमधून चहा वगळून वगळून खाली येतो आणि पूर्ण चहा खाली सांडत असतो। असं 10 मिनिटं होतं। हा व्यक्ती जो खूप हुशार असतो स्वतःला म्हणणारा, हा बघतो मी फसलो, मला फसवलं गेलं अक्षरशः। कारण ज्याला चहा भरता येत नाही
तो मला काय ज्ञान देणार आहे? पण आता राहवलं नाही म्हणून म्हणतो, महाराज एक विनंती करू का? म्हणे काय? बंद करा ना आताची कबशी भरणं. अहो खूप भरलंय त्याच्यामध्ये, आता बस. तर महाराज गौतम बुद्ध ती किटली खाली ठेवतात आणि सांगतात, बाळा मलाही तुला हेच सांगायचं आहे का जेव्हाही कधी कबशी भरलेला असते त्याच्यावरून काही वतो नाही, ते खाली सांडलं जातं. लक्षात आला अर्थ? कुठल्याही चर्चासत्राला, कुठल्याही व्याख्यानाला, कुठल्याही मिटिंगला, कुठल्याही सभेला जाताना माइंडसेट करून मनात काहीतरी कपोकल्पित कहाण्या करून जायचं नाही. एकटी कबशी घेऊन जायचं, म्हणजे काही ना काही ओतलं तर मध्ये बसतं, नाहीतर घुसत काहीच नाही. आणि आपली शोकांतिकाची आपण कुठे गेलो का आधीच याला काय येतं का, याला काही आहे का, हा कोण आहे, हा कुठून उभा राहिला, असंच काही ना काही चालू राहतं मनाचे खेळ. खरं आहे का खोटं? आणि त्यामुळे एखादा व्याख्याता एक जरी चांगली गोष्टी आपल्या आयुष्यात जीवनात देऊ शकतो तर ती आपल्या आयुष्याची एक कलाटणी असू शकते. आणि या कलाटण्या अनेक थोर लोकांनी केलेल्या आहे. आपलं आराध्य दैवत, आपल्या महाराष्ट्राचा बाप, ह्या जगात ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी एक संदेश आला. आपण सुद्धा आपल्या मित्रांना घेऊन 16वं वर्ष म्हणजे काय हो, मी सुद्धा फुटेल नाही अशा वर्षामध्ये रायरेश्वरीच्या मंदिरात जाऊन 10 सवंगड्यांना घेऊन एक छोटीशी शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य उभं करूया. काहीच नव्हतं पाठीमागे. आणि बोलता 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 तोरणा घेतला. तोरण्यानंतर एक एक गड घेता 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 स्वराज्य उभं राहिलं. पण मित्रांनो, हे स्वराज्य उभं राहताना अनेक देह कामी आले, अनेक लोक कामी आले. आणि हे मोठं स्वराज्य गिळंकृत करायला एक राजा आला, मिर्झा राजे जयसिंग. आणि त्यांनी पुरंदरावर आक्रमण केलं. शिवाजी महाराजांना शरण जावं लागलं. पुरंदराचा तह झाला. 90% जिंकलेलं स्वराज्य परत औरंगजेबाला द्यावं लागलं. आणि नवे औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जावं लागलं. 2 वर्ष कैदेत खितपत पडावं लागलं. आजाराचं सोंग करून बाहेर पडले. आणि ह्या पुरंदराच्या तहात गेलेलं सगळं स्वराज्य आणि 2 वर्ष गेलेली सगळी आपल्या जीवनाची वहिवाट महाराजांनी परत इथं आल्यानंतर परत मिळवली. याला म्हणतात संक्रमण, याला म्हणतात परत लढण्याची जिद्द. आणि तीच आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीवर आज आलेली आहे. मित्रांनो, या कोरोनानंतर द्राक्ष इंडस्ट्रीवर घोंगावणारं हे संकट, या वातावरणाचा इम्पॅक्ट, या कामगारांचं वाढलेलं प्रस्थ आणि या सगळ्यामुळे आपली शेती जी संकटात आलेली, भाव नाही, आंबट द्राक्ष मार्केटला जात आहेत, मागणी नाही, व्यापाराच्या मागे पळावं लागतं, अनेक आव्हानं आहे. पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज असे परत उभे राहिले. हा मराठ्यांचा राजा परत जसा हिंदवी स्वराज्य उभा करून त्यांच्या छाव्याने आटके फार झेंडा लावला. अफगाणिस्तानपर्यंत हे हिंदवी स्वराज्य गेलं. नवे या मुघलांचं सिंहासन सुद्धा काबीज करू शकला हा मराठा ह्या द्राक्ष शेतीतला परत उभा राहील, याच्याबद्दल माझ्या मनात एक तसूभर सुद्धा शंका नाही. हे 2 वर्ष अजून सुद्धा आपल्या शेतीवर संकट राहणार आहे. तर मित्रांनो, आज आपण जो विषय निवडला आहे सद्यस्थितीतील आव्हाने आणि संधी, याच्यामध्ये मी आपल्या भारतीय शेतीचा थोडासा इतिहास तुमच्या पुढे मांडतो. मी इतिहास याच्यासाठी मांडतोय, असं म्हटलं गेलेलं आहे, जे लोक आपला इतिहास विसरून जातात ते लोक नवीन इतिहास कधीच घडवू शकत नाही. आणि म्हणून आपल्या भारतीय शेतीचा, आपल्या शेतीचा आपल्याला इतिहास माहिती असावा. इतिहास असा आहे मित्रांनो, भारतीय शेतीला 6500 वर्षाचा इतिहास आहे. या 6500 वर्षाच्या इतिहासात आपण बघितलं तर मध्यपूर्व आफ्रिका खंडातून, इजिप्तकडून आशिया खंडात शेतीचा प्रचार प्रसार झाला. आणि त्यानंतर शेतीचा शोध ही मानवी जीवनाची वणवण कमी करून भटकण्यापेक्षा एका जागी अन्न मिळवण्यासाठी सुरू झालेली स्थिर जीवनाची सुरुवात होते. ॲक्च्युली शेती का सुरुवात झाली? पहिला माणूस भटकत होता, जागजागी जंगलामध्ये राहत होता. शेतीच्या माध्यमातून तो एक ठिकाणी स्थापित झाला, एक ठिकाणी उभा राहिला आणि त्याने तिथूनच आपला जीवनक्रम बदलला. ही खरी शेतीची सुरुवात आहे 6500 वर्षापूर्वीची. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात गवतापासून गव्हाचे एमर आणि आईन्सकॉर्न हे जव प्रकारचे धान्य ह्या शेतकऱ्यांनी निर्माण केले. त्यानंतर मित्रांनो, प्राचीन काळामध्ये जे शेतीचे प्रकार होते, म्हणजे इंग्रज भारतात येण्याच्या आधी भारतामध्ये प्रमुख 2 शेती होती. त्यात 90% कोरडवाहू होती, 10% बागायती होती. मित्रांनो, या कोरडवाहू आणि बागायती शेतीमधले फरक असा होता, कोरडवाहू शेती ही उन्हाळ्यात केली जायची. ती म्हणजे तुमचं तलाव जे राहायचे, पाणी साठवायचे, तलावातली माती काढून कोरडवाहू शेती केली जायची. आणि बागायती शेती करताना शेताभोवती उंच झाडांच्या भिंती केल्या जायच्या. त्या मातीमधली आर्द्रता टिकवायचे आणि त्या आर्द्रतेवर बागायती शेती केली जायची. सुरुवातीच्या काळात
शेतीतील शाश्वता टिकून ठेवण्यासाठी, सस्टेनेबल फार्मिंग होण्यासाठी, लॉंग टर्म शेती करण्यासाठी जंगले, माती आणि पाणी याचं संरक्षण केलं जायचं, जे आज होत नाही. म्हणून तर आपण प्रॉब्लेममध्ये आलेलो आहे. आणि मित्रांनो, ही जबाबदारी शेतकरी स्वतः घेत होता. जंगल नष्ट होऊ देत नव्हता, झाडं नष्ट होऊ देत नव्हता, प्राणी नष्ट होऊ देत नव्हता, कीटकं नष्ट होऊ देत नव्हता. आज आपण तर सगळ्यांनाच नष्ट करायला निघालोय, जगण्यासाठीची धडपड आपली. मित्रांनो, त्या काळात जी काही पीक पद्धत होती ती कशी होती बघा. सुरुवातीच्या काळात कोणत्या वातावरणात कोणती पिकं घ्यायची याचा शास्त्रसुद्धा अभ्यास जुन्या काळात 6,500 वर्षापूर्वी त्या शेतकऱ्याकडे होता, जो आज राहिला नाही. दुसरं, पिकाची फेरफालट केली पाहिजे. एकाच ठिकाणी सातत्याने ती पीक नकोय. आणि मिश्र पीक पद्धतीचा वापर, म्हणजे 1 एकर, 2 एकर, 5 एकर जर शेती असेल तर त्याच्यामध्ये सगळे पिकं लावायची एक पद्धत प्रचलित होती. आणि म्हणून शेतकरी कधी उपाशी मरत नव्हता त्या काळी. आता तर एक पीक पद्धती आली, बहुआयामी राहिलं नाही, मिश्र पद्धती राहिलीच नाही, म्हणून प्रॉब्लेम्स आहे. इंग्रजांच्या ढवळाढवळी आधी भारतीय शेतीची उत्पादकता जास्त होती, सेंद्रिय शेती होती, उत्पादकता जास्त होती. त्याचे मी सगळे कारणं तुम्हाला सांगतो. डॉक्टर धर्मपाल यांनी एक प्रबंध लिहिला. त्यांच्या म्हणण्यानुसार अलाहाबादमध्ये, यूपीमध्ये गव्हाचं हेक्टरी उत्पादन 4 टन व्हायचं, तर खाली साऊथमध्ये भाताचं उत्पादन 1 हेक्टरी 6 टन होतं. तुम्ही म्हणाल तसं कमी आहे, पण मित्रांनो, या 4 टनासाठी 6 टनासाठी कुठला खर्च येत नव्हता, कुठलं औषध मारलं जात नव्हतं, कुठलं धान्य पेरलं जात नव्हतं दुकानातून. हे सगळंचे सगळं घरीच बनायचं, त्यामुळे ती शेती परवडायची. मित्रांनो, इंग्रजांच्या आधीच्या काळात शेती व्यवस्थापन एक स्वतःची स्वायत्त संस्था होती. याच्यावर कोणाचं आक्रमण नव्हतं. काय पिकवायचं, कसं पिकवायचं, किती पिकवायचं आणि कोणाला विकायचं, हा सगळा अधिकार शेतकऱ्यांकडे होता. इंग्रज भारतात येण्याच्या आधीचा कालखंड. इंग्रजांनी आल्यानंतर याच्यावर अनेक बंधनं आणले, कारण ते व्यापारासाठी आले होते. त्यांना या शेतीतून व्यापार करायचा होता. त्यांनी बंधनं आणले आणि शेतकऱ्यांचे अनेक हक्क आणि अधिकार इंग्रजांनी हिरावून घेतले आणि सगळी स्वायत्त शेती इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली. त्याला कारण असं होतं, कारण इंग्रजांना नगदी पिकं पाहिजे होते, कापूस, नीळ असे पिकं. शेतसारा इंग्रजांनी 5% वरून 50% नेला. स्वतःच्या फायद्यासाठी इंग्रजांनी अन्नधान्यापेक्षा, म्हणजे जीवन जगण्यासाठी लागणारं कडधान्यापेक्षा नगदी पिकांवर भर दिला, ज्याच्यामध्ये कापूस, नीळ, ऊस, भुईमुंग या पिकावर जास्त भर केला. अन्नधान्याची कमतरता सुरू केली आणि अन्नधान्याची कमतरता सुरू झाल्यामुळं भारतीय शेतकऱ्याला जमीनदारी आणि सावकारीच्या बोजाखाली जावं लागलं. ही जमीनदारी आणि सावकारी ग्रामीण भागात सुरू झाल्यानंतर इंग्रजांच्या काळात मित्रांनो 11 मोठे दुष्काळ पडले आणि या दुष्काळामध्ये अन्नधान्य निर्मिती कमी झाल्यामुळं अनेक लोक मृत्युमुखी पडले. हा सुद्धा आपल्या भारतीय शेतीचा एक इतिहास आहे. त्यानंतर मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर जसं आपल्याला 1947 स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज भारतातून गेले, त्यानंतर भारतामध्ये अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं, कारण 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केल्यानंतर एक प्रचलित शेती पद्धती आणली नगदी पिकांची. त्यामुळे भारतात कडधान्यांचं किंवा अन्नधान्याचं पीक कमी होतं. त्यावेळेस मित्रांनो, सरकारने 1947 नंतर जे सरकार आलं आपलं भारतातलं सरकार, त्यांनी धरणं बांधायला सुरुवात केली, सेंद्रिय खत निर्मितीला चालना दिली, सिंचन क्षेत्रात वाढ केली, अन्नधान्य निर्मिती आणि उत्पादन वाढण्यासाठी अनेक योजना आणल्या. आणि एका अभ्यासानुसार भारतामध्ये 1965ला जी हरित क्रांती आली, या ग्रीन रिव्होल्यूशनच्या आधी, या हरित क्रांतीच्या आधी 50 ते 65च्या दरम्यान 15 वर्षात भारतीय कालखंडातला अन्नधान्य निर्मितीचा सर्वाधिक जास्त वेग होता. म्हणजे आपण काही कमजोर नव्हतो, आपल्याकडे त्यावेळेस खूप चांगलं उत्पादन होतं, फक्त आपल्याला ते समजलं नाही ॲक्च्युली ते वाढतं कसं आहे, कारण तेव्हा आपल्याकडे डाटा नव्हता. मित्रांनो, हरित क्रांती आली. आता मी बघा हरित क्रांतीचे फायदे आणि तोटे तुम्हाला समजून सांगतो. या हरित क्रांतीने काय काय केलं आपल्या जीवनात. मित्रांनो, 1960-65च्या दशकात हरित क्रांती आली. शेतीमध्ये संशोधन करण्यासाठी शेतीचा विकास झाला, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढलं आणि हा काळ आपण त्याला हरित क्रांती म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, या हरित क्रांतीच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा विकास झाला, सिंचनांच्या पद्धतीचा विस्तार झाला, जसं आपल्याकडे ड्रीप इरिगेशन आलं, वेगवेगळ्या पद्धतीचं इरिगेशन आलं, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण झालं, संकरित बियाण म्हणजे तुमचं हायब्रिड बियाणं आलं, कृत्रिम खतांचे आणि कीटकनाशकांचे वापर वाढले
आणि ह्या गोष्टीवर जास्त भर दिल्यामुळं पुढच्या गोष्टी काय काय घडल्या बघा. हरित क्रांतीमध्ये नक्की काय काय घडलं तर जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या आणि बियाणांचा विकास झाला, म्हणजे हायब्रिड बियाणं जास्त आलं. त्या हायब्रिड बियाणांचं भूक जास्त असल्यामुळं ती भूक भागवायला रासायनिक खतं आपल्याकडे आले. त्याच्या आधी काही रासायनिक खतं आपल्याकडं नव्हते. त्यानंतर त्या पिकाच्या हायब्रिड पिकाच्या सुरक्षेसाठी रासायनिक कीटकनाशकं आले आणि बुरशीनाशकं सुद्धा आले, त्याच्या आधी नव्हते. या त्रिसूत्रीचा वापर करून ही त्रिसूत्री होते. कोणती कोणती? हायब्रिड बी, त्याला जगण्यासाठी लागणारं रासायनिक खत आणि त्याला जगण्यासाठी लागणारं कीटकनाशक आणि बुरशीनाशक, या त्रिसूत्रीमध्ये उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करण्यात आला. मित्रांनो, प्रयत्न झाला, उत्पन्न वाढलं, नक्कीच वाढलं, पण उत्पन्नाची गुणवत्ता ढासळली. मित्रांनो, हरित क्रांतीमुळे काय काय झालं शेतीवर परिणाम बघून घ्या. संकरित पिके जमिनीतून गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्ये उचलायला लागले. जे काही जास्त उत्पन्न देणारे जे हायब्रिड वाहन होते ते जमिनीतून जास्त अन्न उचलायला लागले आणि याच्यामुळे जमीन हळूहळू ओस पडू लागली, नापीक होऊ लागली. संकरित पिके हे रोग आणि किडींना जास्त बळी पडत होते, कारण त्यांची भूक जास्त असल्यामुळे आणि त्यांना उत्पन्न जास्त असल्यामुळं त्यांच्यावर रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त व्हायला लागला. रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात याचा वापर वाढला. मित्रांनो, हे वापर वाढल्यामुळं शेतीचं बाजारीकरण झालं, बाजारीकरण, आणि या बाजारीकरणामुळं भांडवली खर्च वाढला आणि हरित क्रांतीमुळे फक्त आणि फक्त गव्हाचं आणि तांदळाचं विक्रमी उत्पादन झालं. मात्र डाळ म्हणजे प्रोटीनयुक्त जे अन्न होतं आपलं, डाळी, याच्यामध्ये अनेक डाळी असतील, या सगळ्या डाळी आणि खाद्यतेल जे आपण ओरिजिनल तेल खायचो पहिलं, आता तर आपण सगळं पामतेल खाऊ राहिलो इंडोनेशिया मलेशियाचं, 400 डिग्री सेल्सिअसला बॉईल केलेलं आणि माधुरी दीक्षितने ऐश्वर्याने ॲड केलेलं तेल खाऊ राहिलो. आणि आपल्या आरोग्याशी सगळ्या समस्या ज्या आहे त्या तेलामुळं तर आहे. कोलेस्ट्रॉल वाढला, BP वाढला, शुगर वाढला, मायग्रेन वाढला, तुमचे हार्टचे डिसीज वाढले, हे सगळंचे सगळं. 12-15 वर्षाच्या मुलाला BP व्हायला लागला, 18-19 वर्षाचा पोरगा हार्ट अटॅकने जायला लागला, तेलांचे परिणाम. आणि आता तर आपण बाहेरही जाऊन बघतोय, शेतकरी तुम्ही आम्ही एकाच भागातले टमाटे घेऊन जातो पिंपळगावच्या मार्केटला, उगावच्या मार्केटला बेदाणे विकायला येतो, मनी विकायला, पाववडे समोश्यावरच आपले दिवस चालले. आणि त्या पाववडे समोश्याच्या त्या तेलांमध्ये, त्या किटलीमध्ये किंवा त्या कढईमध्ये 2-2 महिने तेल झाकून ठेवलेलं आहे. हो, त्याच्यात किती जुरळं पडून बाहेर काढले माहीतच नाही, पण वास खरपूस येतो म्हणून खायला जीभ चोचवते. खरं आहे का खोटं? आणि मग ते खाऊन खाऊन मग वाढतं कोलेस्ट्रॉल. मग डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर म्हणतो आणा रिपोर्ट काढून, व्हा ॲडमिट. आणि 2 वर्ष काय झालं कोरोना कालामध्ये, ज्यांची इम्युनिटी डाऊन झाली तेच गेले ना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून. अजूनही सांगतो, शुद्ध खा, शुद्ध आचरण ठेवा. हे सांगायचं प्रयोजन कारण मी पतंजलीचं योग शिक्षक आहे, स्वामी रामदेव बाबांचा परमभक्त आहे. रोज सकाळी 3:30ला उठून 5 वाजता योगाला सुरुवात करतो, 2 तास रोज योग करतो. वय वर्ष 43 असल्यानंतर हा फिटनेस फक्त एकच गोष्टीमुळे आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त योग आणि शुद्ध खाणं. पाम तेल खात नाही, घाण्याचं तेल खातो. हां, त्याच्यामुळं BP कोलेस्ट्रॉल काहीच नाही. तर मित्रांनो, हरित क्रांतीचे फायदे कमी, तोटे जास्त झाले, त्याचं तुम्हाला दाखवायचं मला होतं. कडधान्य आणि खाद्यतेलाचं उत्पादन घटलं आणि तिथून आपली शेती परिणामी या बाकीच्या गोष्टींचं जे आपल्याला उत्पादन नाही घेतं त्याचे भाव वाढत गेले आणि सामान्य जनतेच्या आहारातून हे कडधान्य प्रोटीनयुक्त अन्न होतं हे बाहेर गेलं. तेलबिया ज्या होत्या त्याच्यातलं तेल बाहेर गेलं आणि आपण निकस अन्न खायला लागलो आणि आजार घेऊन झोपायला लागलो. मित्रांनो, हरित क्रांतीमुळे अजून काय काय परिणाम झाले बघायचं असेल तर फळ पिकावर सुद्धा हीच वेळ आली. आपण जे आता फळ पिकामध्ये आपला निफाड तालुका नाशिक जिल्हा हा द्राक्षाला ओळखला जातो, उसाला ओळखला जातो, डाळिंबाला ओळखला जातो, इतर वेगवेगळ्या फळांना ओळखला जातो. मित्रांनो, ह्या फळ पिकावर सुद्धा काय वेळ आली का फळ पिकामध्ये निकसता आली. फळ पिकावर जास्त रासायनिकचा वापर करून त्याचं कुपोषण झालं. त्या फळांमध्ये राहिलेले प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट राहिले नाही आणि कुपोषण वाढलं, आयुर्मान घटलं, अनेक आजार वाढले. भारतातला सगळ्यात सदन प्रांत पंजाब, हे पंजाब नाही, तो पंजाब ज्याचा गव्हाचा ज्याला कोठार, तांदळाचा कोठार म्हटलं जायचं, अख्ख्या देशाला धान्य पुरवायची ताकद असलेला पंजाबचा दुसरा फायदा पाकिस्तानच्या बॉर्डरला असलेला धिप्पाड हा पंजाबी आता गर्दुल्या झालेला आहे. बघा परिस्थिती काय झाली पंजाबमध्ये. आज त्या पंजाबला राष्ट्रीय उत्पन्नाचा सगळ्यात मोठा वाटा म्हणायचे तो पंजाब आज कॅन्सरग्रस्त प्रांत झालेला आहे. कॅन्सरग्रस्त. पंजाबमधून रोज एक ट्रेन राजस्थानमध्ये कॅन्सर ट्रेन येते. अनेक पंजाबी लोकांच्या शरीरात कॅन्सर. आणि पंजाबीच काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं सांगतंय WHO
2025 पर्यंत भारतीय कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला कॅन्सर होणारच च लावलाय, काळ्या दगडावरची पांढरी रेषे होणार. त्याला कारण अति रासायनिक, अति केमिकल, अति पेस्टिसाइड, अति इन्सेक्टिसाइडचा वापर जो चाललाय ना, त्याचा परिणाम आहे हा. 2025 म्हणजे आतापासून 2च वर्ष राहिले. कॅल्क्युलेट करा. आत्ताच आपल्या नातेवाईकामध्ये, भाऊबंधामध्ये आपण बघतोय घरोघरी काय काय परिस्थिती. ब्रेस्ट कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, लंग्स कॅन्सर, युरिन कॅन्सर, ब्लड कॅन्सर, माइंड कॅन्सर, काय काय कॅन्सर वाढले, बरोबर का नाही. कोरोनामध्ये काय झालं तुम्ही बघितलं असेल ना. तर मित्रांनो, अनेक आजार वाढले, जमिनीची धूप वाढली, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण घटलं, हायब्रिड वाहनांमुळं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण घटलं, जमिनीमध्ये आणि हवेमध्ये प्रदूषण वाढलं. जमिनीमध्ये हवेमध्ये प्रदूषण वाढल्यानंतर पुढची गंमत काय झाली. आता आपण बघूया भारतीय शेतीपुढील आव्हानं काय काय, आव्हानं चॅलेंजेस काय तुम्हाला, आम्हाला. आम्ही शेतकरी आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याची असलेली जमीन धारणाचा एक डाटा बघा काय आहे. आज भारतात 93% अशी शेतकरी आहे ज्यांच्याकडे 4 हेक्टरच्या आत शेती आहे. 70% असे शेतकरी आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टरच्या आत शेती राहिली आहे. 54% असे शेतकरी की ज्यांना 1 हेक्टरच्या आत शेती आहे. आणि 3% असे शेतकरी आहे की ज्यांना 1 हेक्टरच्या पेक्षा म्हणजे 5 बिघा अल्पभूधारक ज्याला म्हणतो, 2 बिघे 3 बिघावाले राहिले. तर मित्रांनो, याच्यामुळे काय झालं, हे जे गरीब शेतकरी आहे, कमी हेक्टरवाले, हे साधन विरहित आहे, यांच्याकडे साधनं जास्त नाही. आपल्या या नाशिक जिल्ह्यात दिसतं कुठंतरी 1 एकरवाल्याकडे ट्रॅक्टर आहे, पण तुम्ही विदर्भ, मराठवाडा जर तुम्ही फिरले, पंजाबरावांना तुम्ही विचारा, 5-5 हेक्टरवाल्या माणसाकडे सुद्धा ट्रॅक्टर लवकर दिसणार नाही, कारण साधनच नाही राहिले आणि गरीब राहिला हा शेतकरी. नवीन विकसित झालेले तंत्रज्ञान आणि ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आता मी तुम्हाला एक कमालीची गोष्ट सांगू. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही मार्गदर्शक उभे राहिलेले, ज्याला कन्सल्टंट म्हणतात. आता त्यांच्यावर खूप गजब चालू होती. काही सांगतात, काही करायला लावतात, अमुक तमुक, बरेच लोक शिवाय देतात, तरी त्यांना फोन करतात, या आमचा द्राक्ष बाग कन्सल्टंट करा. खरी ना. पण मित्रांनो, हे उभे का राहिले. मला एका मीटिंगमध्ये एकाने विचारलं, हे का उभे राहिले. त्याला कारण एकच होता, जो मोठा सधन शेतकरी होता ना, तो गरिबाला मदत करीत नव्हता. तो मारायचा वेगळा पुढा, सांगायचा वेगळा पुढा. खरं आहे का नाही. जो एक्सपोर्टसाठी काय वापरायचा तो खालच्याला सांगत नव्हता, मग त्या खालच्याला सांगायला कोणी तो उभा राहिला पाहतो म्हणून हा उभा राहिला. खरं आहे का खोटं. हेच झालं आपल्याकडं की गरीब शेतकरी नवीन तंत्रज्ञान, नवीन नॉलेज, नवीन त्याला काही टेक्निक मिळत नव्हतं आणि म्हणून त्याला मदत करण्यासाठी काही वेगळे लोक पुढे आले आणि म्हणून आपली शेती कमालीची संकटामध्ये सापडली. मित्रांनो, शेतीसमोर आव्हानं काय काय. नवीन तंत्रज्ञानासमोर आता जे तंत्रज्ञान आलंय ना, तंत्रज्ञान ज्याला आपण टेक्निकल म्हणतो, खूप आता आपल्याकडे बघा काही वेळा जे एक्झिबिशन असतात, असे काही ब्लोअर, असे काही ट्रॅक्टर, असे काही औषधं, असे काही असतं, आपल्याला वाटतं वा 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 आता माझी शेती म्हणजे सोन्यासारखी होईल. मित्रांनो, 10-10, 20-20 लाखाचे तंत्रज्ञान घेऊन काय झालं तुम्हाला माहिती आहे. बाह्य साधनांचा आपण वापर वाढवला शेतीमध्ये. बाह्य साधनांचा म्हणजे परकीय लोकांचा. जास्त उत्पादन घेण्याच्या नादामध्ये जास्त धोका पत्करून राहिलो आपण. माना अथवा नका मानो. काय खरं वाटतं का खोटं. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल का नसाल मला माहीत नाही, पण हा शाश्वत इतिहास आहे आपला. तुम्ही जास्त उत्पन्नाच्या नावाखाली जास्त धोका घेऊन राहिले, जास्त खर्च करू राहिले. पण स्वदेशी तंत्रज्ञान असं म्हणतं, आपल्या भारताचं तंत्रज्ञान असं म्हणतं की बाह्य साधनाचा वापर कमी करून तुम्ही जास्त उत्पन्न घेणार नाही, पण पर्याप्त उत्पन्न घ्याल. पर्याप्त म्हणजे जेवढं गरजेचं तेवढंच, आणि त्याच्यामुळे धोका सुद्धा कमी राहणार आहे. सध्या सरकारने सुद्धा एक धोरण आणलेलं आहे, डबल उत्पन्न वाढवणार आहे, चौपट उत्पन्न वाढवणार आहे. कशाला वाढवतं. आहे तेच कोणी घेऊन नाही राहिलं. खरं आहे का खोटं. आहे त्या टमाट्याला भाव नाही आणि तुम्ही काय आम्हाला सांगता एकटेरी तुम्ही 40 टन टमाटे घ्या. आमच्या 20 टन निघायला पाहिजे, पण त्याला भाव पाहिजे. आम्हाला 12-15 टनच द्राक्ष निघायला पाहिजे. 25 टन 50 टन द्राक्षाची अपेक्षा नाही एकरी, परंतु आहे त्याला भाव पाहिजे. खरं आहे का खोटं. आव्हानं हेच आहे आपल्याला. आता खूप उत्पन्न नाही पाहिजे, सस्टेनेबल फार्मिंग पाहिजे, शाश्वत उत्पन्न पाहिजे आणि जे उत्पन्न आहे त्याला भाव पाहिजे. पण हे करण्यासाठी मित्रांनो आपला त्या उत्पन्नावरचा खर्च कमी करावा लागेल. झालं काय खरं सांगू शोकांतिका. उत्पन्न वाढीच्या नादाखाली अनेक निविष्ट आणू राहिलो, नको असलेल्या गोष्टी टाकू राहिलो. फक्त आणि फक्त काही ठराविक लोक मोठे होऊ राहिले. सॉरी टू से, एका प्लॅटफॉर्मवर उभा राहून कोणाची मला बदनामी करायची नाही, कोणावर आक्षेप घ्यायचा नाही. सगळे तसे नसतात, काही प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे असतात. आमचे अमोल शेठ सारखे मित्रांनो, काय द्यायचं शेतकऱ्याला, काय नाही द्यायचं हे शाश्वत सांगणारे माणसं फार कमी राहिले. लुबाडणूक करणारे, पिळवणूक करणारे खूप वाढले. खरं का खोटं. खरं का खोटं. भारावून गेले, नुसते ऐकू राहिले. रिस्पॉन्स द्या मित्रांनो. आत्ताची शेती व्यवस्था जी आहे ती शेतकऱ्याच्या कौटुंबिक गरजांपेक्षा
बाजाराला हवे असणारा गरजा पूर्ण करण्याला भर देऊ राहिले. शेतकरी स्वतःच्या कुटुंबात काय खायला लागतं हे नाही पिकू राहिला, मार्केटला काय पाहिजे हे पिकू राहिला. त्याच्या घरी मेथी पाहिजे, शेपू पाहिजे, पालक पाहिजे, कडधान्य पाहिजे, डाळी पाहिजे, ते नाही पिकू राहिला. मार्केटला काय लागतंय, द्राक्षे ते पिकू राहिला, ऊस ते पिकू राहिला. खरंय का नाही? आणि घरी लागणाऱ्या गोष्टी बाजारातून विकत आणू राहिला. 100% आजचा शेतकरी जो आहे, आणि त्यात आपल्या निफाड तालुक्यातला, नाशिक जिल्ह्यातला शेतकरी हा फक्त आणि फक्त ग्राहक झालेला आहे, बाजाराचा ग्राहक. सगळ्याच गोष्टी शेतकरी, दूध सुद्धा विकत घेऊन राहिला शेतकरी. खरं का खोटं? हॅलो शेतकरी अशा पद्धतीने पूर्ण मार्केटचा ग्राहक झाला आणि हा ग्राहक नाडला जाऊ राहिला, ताडला जाऊ राहिला, फसवला जाऊ राहिला. हरित क्रांतीनंतर माती आणि पाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं, माती आणि पाणी प्रदूषित झालं आणि आपली शेती लयाला चालली, खालीच चालली. मित्रांनो, यानंतर भारतीय शेतीसमोर जे आव्हान आहे, या आव्हानामध्ये हरित क्रांतीचा काही अंशी लाभ नक्की झाला नाही असं नाही, लाभ नक्की झाला, परंतु तो तात्कालीन होता. काही अंशी झाला, काही वेळेत, मर्यादित वेळेत झाला, परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये सस्टेनेबल राहिले नाही, शाश्वता टिकून राहिली नाही. उत्पादन पर्याप्त पाहिजे होते, त्याच्यामध्ये चढउतार आले, कधीतरी अचानक वाढलं, अचानक घटलं आणि नफा कमाल पातळीवर स्थिरवला नाही. आर्थिक धोका वाढला, कुटुंबाचं पोषणविषयक गरजा पूर्ण झाल्या नाही, मातीची धूप कमी होऊन जैवभाराचं म्हणजे जीवाणूंचं प्रमाण कमी झालं, मातीची नैसर्गिक सुपीकता निघून गेली आणि माती खराब होऊन पिकांमध्ये आजार आणि रोग वाढले. मी योग शिकवताना लोकांना एकच सांगतो, तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल, आरोग्यपूर्ण जगायचं असेल, बिगर डॉक्टरचं जगायचं असेल, बिना गोळी औषधाचं जगायचं असेल तर एकच करा, पोट साफ ठेवा, पोट कमी ठेवा, पोटाचा भाग कमी ठेवा. ज्याचं पोट वाढलं, पोट साफ होत नाही, पोटामध्ये गॅसेस, कफ, ॲसिडिटी 4 वेळा जावं लागतं, सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय येत नाही. हे सगळे आजारी, हे समजून घ्या. 50-60 वर्षाचे यांचे आयुर्मान हे 70च्या नंतर जगू शकत नाही, कारण या पोटाची पूर्ण वाट लागली सध्या चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळं. काही लोक तर आहार घेताना पण मोबाईलवर बोलतात, कचा खाता, अन्न चावतच नाही, पोट बिघडलं, आरोग्य बिघडलं. सिंपल थेरी माणसाच्या जीवनाची. तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टर तुम्हाला लक्षणानुसार उपचार देतं, परमनंट उपचार देत नाही, कारण त्यांनी परमनंट उपचार दिलं की त्याचं चालणार नाही काम. म्हणून ते फक्त ताप आला का एक गोळी औषध देईल, म्हणून तुम्हाला म्हणणार नाही का कधी तापच येऊ नये म्हणून असं कर, असं कधी सांगणार नाही. बरोबर आहे का नाही? मित्रांनो, पोट ज्याचं साप चांगलं होतं, पोट ज्याचं बारीक राहतं, पोट ज्याचं रामदेव बाबावाने मध्ये जातं, ते शुद्ध अंतकरणावाले, शुद्ध आरोग्यवाले आहे. ज्याचं पोट वाढत चाललं, ज्याला जमीन दिसत नाही, ज्याचं गर्भवतीसारखं पोट झालं, ते सगळे समजून घ्या, या गाड्या सगळ्यानंतर थकणार. आणि म्हणून जसं माणसाच्या पोटावर अभ्यास होतो शरीराचा आरोग्याचा, तसा जमिनीचं, पिकाचं पोट म्हणजे माती. ज्याची माती बिघडली त्याचं पीक बिघडलं. ज्याची मातीमध्ये फर्टिलिटी संपली, सेंद्रिय कर्ब संपला, ऑर्गॅनिक कार्बन संपला, त्याची माती संपली. आणि मग त्या माणसाने कोणत्याही कंपनीचं कोणतंही औषध, कोणतंही खत टाकलं ते काहीच करणार नाही. त्याला एकच पर्याय, सेंद्रिय कर्बाचा वापर, म्हणजे सेंद्रिय कर्बात तुम्ही सेंद्रिय कार्बन वाढवला पाहिजे, सेंद्रिय निविदा वाढवायला पाहिजे. तर मित्रांनो, सेंद्रिय शेती जरी याला नक्की उत्तर नसेल, आता काय झालं, जिकडे तिकडे एक प्रचार झाला, 0 बजेट शेती केली पाहिजे, सेंद्रिय शेती केली पाहिजे. मित्रांनो, 100% सेंद्रिय शेती आणि 0 बजेट शेती आपण करू शकत नाही. हायब्रिड वाहन आहे, परदेशी वाहन आहे, त्याला तुम्ही कुठेही काय देऊ शकतात, त्याला लागणाऱ्या काही गोष्टी त्यांच्याच द्याव्या लागतील. पण मित्रांनो, लोकसंख्या आणि पुरवठा याचं जर गणित बघितलं, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे आपल्या संधी काय काय, जगाची लोकसंख्या कशी वाढू राहिली, जगात युद्ध कसे घडू राहिले आणि आपल्या भारतीय शेतीला सोन्याचे दिवस कसे येणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. पण आता आपल्याला एका संमिश्र मॉडेलवर जावं लागेल, एक मिडल मॉडेलवर जावं लागेल. आपण सेंद्रिय शेती आणि केमिकल शेतीचं एक मॉडेल बसवावं लागेल, एकत्र करावं लागेल. 50% रासायनिक, 50% सेंद्रिय, असं केलं तरच आता आपण जगू शकतो. 100% केमिकल नको, 100% सेंद्रिय नको. 100% सेंद्रिय श्रीलंका करायला गेली, बँकरप्ट झालाय श्रीलंकेमध्ये, आज हाहाकार उडालाय. खरं आहे का नाही? 100% सेंद्रिय करू नका, पण 100% केमिकल तरी का करतायत? आपली शेती केमिकल नव्हतीच, तिला तुम्ही का सवय लावतात केमिकलची? तर मित्रांनो, एक संमिश्र मॉडेल तयार करावं लागेल. आणि अजून काही जे आव्हानं आहे मित्रांनो, ते असे, निसर्गाने वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीशी जुळून घेताना काही वाण निर्मिती केली होती, निसर्गाने केली होती, आपण नाही. आणि हे काही वाण होते, मी तुम्हाला दाखवतो इतिहास आपला. भारतामध्ये इंग्रज येण्याच्या आधी तांदळाच्या 1 लाख वाण होते, 1 लाख जाती होत्या. किती? 1 लाख. मित्रांनो, वांग्याच्या, जे वांग आज आपण खातो ना, या वांग्याच्या 2500 वाण होते. आता किती वांग्याच्या वाणी हो? गॅलन वांग, भरताचं वांग, गावठी वांग,
2-4 वांगे, त्याच्यामध्ये इतक्या आळ्या, त्या आळ्याला औषध मारून मारून वांग्याचे पैसे आळ्याला जाऊ राहिले. खरं का खोटं? सांगायचं तात्पर्य हे वाहन घटले कशामुळं, कोणी घटवले? तर मित्रांनो, निसर्गनिर्मित वाहन या केमिकल शेतीने घटवले. ह्या इंग्रजांनी आणलेल्या कायद्यामुळे घटले आणि त्यांनी त्यांचीच वाहन आपल्याकडे आणले. मित्रांनो, रासायनिक शेती करताना रासायनिक खते, रासायनिक औषधे, रासायनिक हार्बिसाईड, रासायनिक काही जे असेल ते उभं करताना ह्या सगळ्या उभारणीमध्ये, या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पेट्रोलियम पदार्थाचा मोठा वापर होतो. पेट्रोल जे क्रूड ऑइल म्हणतो आपण, कच्चं तेल जे जगामध्ये साठे त्याचे, आणि मित्रांनो हे पेट्रोलियम पदार्थाचा मोठा वापर होतो. आणि हे पेट्रोल पदार्थ जे देश आयात करतात त्या देशांवर त्याचा आर्थिक भार पण आला आणि म्हणून पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले. म्हणजे रासायनिक शेती करता करता पेट्रोलचे भाव सुद्धा का वाढले? कारण तुमच्या लक्षात आलं असेल, कारण ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लागतं ते पेट्रोल डिझेल, म्हणून भाव वाढले. म्हणून ते 110 रुपये पेट्रोल झालं, 100 रुपये डिझेल झालं, आणि ते थांबणार नाहीये. त्याचं कारण जोपर्यंत आपण केमिकलला थोडासा मागं आणत नाही. रासायनिक पद्धतीने 100% शेती करणं जरी घातक आहे लक्षात आलं, त्यांनी पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होते, निसर्ग चक्रात ढवळाढवळ होते. मित्रांनो, रासायनिक शेती करण्याचे दुष्परिणाम सांगतो. मित्रकडी, मित्र बुरशी आणि मित्र जीवाणू हे जागेवर खल्लास केले जातात आणि तेच झाले मागच्या 10 ते 15 वर्षात अति वापर करून. आता भारतीय शेतीसमोर जे आव्हान आहे, या आव्हानामध्ये बघा, रासायनिक औषधांची पूर्णपणे जैविक विघटन होत नाही. तुम्ही जे काही केमिकल, जे काही रसायन आपल्या शेतात आणून टाकतात, मारतात, फवारतात, स्प्रे करतात, ड्रिंचिंग करतात, आळवणी करतात, जे काही करतात, मित्रांनो त्याचा जो मॉलिक्यूल दिला असतो ना बाटलीवर, पुड्यावर काय असेल, तो मॉलिक्यूल काही प्रमाणात नक्कीच काम करतो, परंतु उरलेला जो मॉलिक्यूल जो काही काम करत नाही तो पडून राहतो आणि त्याचं विघटन न होता तो दुसऱ्या पदार्थात त्याचं रूपांतर होतं आणि हा इतका घातक होऊन जातो त्या जमिनीच्या, मातीच्या, पाण्याच्या आरोग्यासाठी का तिथून तो पूर्णपणे घातक परिणाम पुढच्या काळात दाखवतो. विघटन न होणारे औषधं जमिनीत स्थिर राहतात, ती पीक किंवा गवताच्या माध्यमातून मानवी शरीरातून अन्न साखळीमध्ये येतात आणि आज आपल्या स्वभावावरती जे आजार आलेले, तुम्ही 2-3 दिवसापासून जर मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर गुरांना आलेला लंपी चालू आहे, बरोबर ना? जिकडे तिकडं चालू आहे ना. आणि आपल्याला 2 वर्ष कोरोना होता. मित्रांनो, हे सगळे आजार काय येत आहेत त्याचं कारण तुम्ही कधी बघितलं का? दवाखाने पॅक का होत आहेत? मोठमोठे हॉस्पिटल उभे राहून सुद्धा त्याच्यात बेड का मिळत नाही? याला एकमेव कारण, जे केमिकल तुम्ही वापरताय ते केमिकल दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतं. दुसऱ्या फॉर्म ट्रान्सफर झाल्यानंतर गवताच्या माध्यमातून किंवा अन्न साखळीमध्ये ते येतं, पाण्याच्या माध्यमातून, आणि अन्न साखळीतून शरीरात येऊ राहिलं, शरीरातून आजार वाढू राहिले. समजून घ्या हे सगळं षडयंत्र. तर मित्रांनो, अनेक मातांच्या दुधात रासायनिक विष पदार्थ मिळून आलेले. एक सर्वे झालेला आहे, जे ब्रेस्ट फिडिंग करते ना माता, मुलाला जन्माला आल्या असं म्हणतात, ह्या जगात माणसाला जगण्यासाठीचं सगळ्यात पहिलं उत्कृष्ट अन्न आहे आईचं दूध, पहिल्या धारेचं. कारण ते दूध मुलगा पिला तर त्याची इम्युनिटी 35 वर्षापर्यंत टिकते आणि 35 वर्षानंतर त्यांनी जे काही कार्य केलं त्याच्यावर इम्युनिटी असते. आता सध्या एक खेळ चाललेला आहे, सिझेरियन करायचा. 100 पैकी 80 मातांचं, 90 मातांचं सिझेरियन केलं जातं. तिला भूल दिलं जाते, अनस्थियाशियाला दिलं जातं आणि ती भूल उतरत नाही, ते बाळ जन्माला येतं. ते बाळाला वरून फिडिंग केलं जातं, दुसरं प्रोटीनयुक्त दूध, बाहेरचं दूध. आईचं पहिलं दूध नाही मिळालं, बाळाच्या पोटात दुसरं काही गेलं, इम्युनिटी संपली. इम्युनिटी संपली म्हणजे ते आजारी पडणार 8-10 वर्षापासून. आमचे धंदे चालले फार्मास्युटिकलवाल्यांचे, आमच्या मल्टीनॅशनल कंपन्या मोठ्या होत चालणार आहे फार्मास्युटिकल. मागच्या वर्षी भारत सरकारचं, केंद्र सरकारचं आरोग्यावर बजेट 1,56,000 कोटी रुपये लोकांना जगवण्यासाठीचं. 1,56,000 कोटी शेतीला द्या ना. शेती बघा किती सदन होईल, खरं का नाही? काय चाललंय? आपण कुठं काही हा डाटा विचारच करत नाहीये. अनेक मातांच्या दुधात रासायनिक विष पदार्थ आहे, मुलांच्या पोटात ते येऊ राहिले आणि तिथून आपले आरोग्य बिघडत चालले. मित्रांनो, मागील वर्षी जगभरात 3.5 लाख मेट्रिक टन पेस्टिसाइड निर्माण झालं, रासायनिक औषधं निर्माण झाले. याच्यामध्ये 40% कीटकनाशकं होते, 30% बुरशीनाशकं होते आणि 30% तणनाशकं होते. आणि ह्या 3.5 लाख मेट्रिक टनाला आपण वापरलं आपल्या शेतीमध्ये आणि शेतीची वाताहत करून घेतली. मी असं म्हणत नाही केमिकल वापरायचं नाही, मी मगाशी सांगितलं आपल्याला एक असं मॉडेल बनवायचं का 50% आणि 50% हे. पण मी तुम्हाला हे का सांगतोय, कुठंतरी थांबलं पाहिजे. आता हे चक्र कुठंतरी आता थांबलं पाहिजे. मित्रांनो, मागील 10 वर्षात बंद झालेली रसायनांचा जर अभ्यास केला तर या स्लाइडवर तुम्हाला दिसल. ॲपॅडाची जी कमिटी आहे किंवा जे काही आहे, या सगळ्या लोकांनी अनेक मॉलिक्यूल बंद केले. ह्या वर्षी परत ॲपॅडामध्ये काही मॉलिक्यूल बंद झाले, याचा वापर चालणार नाही, याचा वापर करू नका. दरवर्षी लिस्ट येते, ॲनेक्झर येतं, ॲनेक्झरमधून आपल्याला सांगितलं जातं अहो ॲनेक्झर फक्त एक्सपोर्टसाठी वापरलं जातं, लोकलसाठी कोणतं ॲनेक्झर आहे? लोकलला तर सगळं चालायला लागलं.
आणि मग लोकलचं खातं कोण आहे? लोकलच माणसं खात आहे. मग आजारी कोणाला करायचं? लोकललाच. काय मानसिकता आहे बघा आपल्या उत्पादकांची. लोकलचा प्लॉट असला का काही चालेल. असं करू नका. थोडंसं आपण सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या. मित्रांनो, द्राक्ष शेतीसमोर काही अजून आव्हान आहे. त्यातला पहिलं आव्हान आहे खतांच्या आणि औषधांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती. हे सगळ्यात मोठं आज द्राक्ष उत्पादकांसमोर असलेलं आव्हान आहे, चॅलेंजेस आहे. खरं का खोटं? या 2 वर्षात कोरोनानंतर मला असं वाटलं गरिबी म्हणजे औषधांच्या किमती कमी होतील किंवा बाहेर मार्केटमधल्या किमती कमी होतील. कपडे घ्यायला जा किंवा काही घ्यायला जा, डबल किमती झाल्यावर या. आणि कोणाला विचारलं का काय झाल्या? सप्लाय नाही साहेब, कच्चा माल मिळत नाही साहेब, अमुक अमुक बाहेरच्या देशात बॅन झालं साहेब. या निमित्ताखाली सगळ्या किमती डबल होऊन गेल्या. माणसाचा इन्कम तर अर्ध्याने घटला साहेब. बरोबर आहे का नाही? शेतीचा असेल, नोकरीचा असेल, इन्कम अर्ध्याने घटला, किमती डबल झाल्या. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आता आपल्याला. का खतं आणि औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीला कसं सामोरं जायचं सांगतो मी ते. मित्रांनो, दुसरं आव्हान आहे ते म्हणजे मजुरांची टंचाई आणि वाढलेली मजुरी. आणि एवढंही करून पैसा भरून सुरगाण्यावरून मजूर येतो, पैसे देऊ नये आपण त्याला आधीच ॲडव्हान्स पैसे देऊन बुकिंग करून येतो, गाडी पाठवतो, शेडही देतो, सरपणही देतो, सगळं देतो. पण प्रॉब्लेम असा का त्याला काम येतं का नाही हे माहीत नाही. फेलफूट काढताना घड असलेले खाली फेकतो आणि बिगर घडाचे वर ठेवितो. बरोबर आहे का नाही? जो बुडवायचा तो पाकळीवाला बुडवितो, मोठा घड सोडून देतो बुडवायला. असा अकुशल कामगार आपल्या शेतीत वाढल्यामुळं, कारण काय झालं, गावातला माणूस काम करून नाही राहिला, तो परगावाला जाऊन काम करतो. आणि बाहेरचा जो आला त्याला काही म्हटलं का तो लगेच म्हणतो आता नाही थांबायचं, निघा माझी गाडीवरून मी चाललो. अकुशल कामगार वाढला, शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत झाला मजुरांपुढे. मजुरांची टंचाई, मजुरांची वानवा, अकुशल कामगार हे दुसरं एक मोठं संकट आपल्या शेतीपुढे येणाऱ्या काळात आहे. त्यात सरकारी योजनांमुळे ह्या लोकांना आता मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा पाया दिला जातोय आणि वेगवेगळे ट्रान्सपोर्टचे कामं, वेगवेगळे बाहेरचे कामं, कंपन्यांचे कामं, हा कामगार तिकडे जातोय, शेतीमधला कामगार कमी पडतोय. खरं का खोटं? तिसरं आव्हान आपलं द्राक्ष शेतीपुढे आहे अवकाळी पाऊस आणि हवामानाचा लहरीपणा. अवकाळी पाऊस म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पाऊस थांबला पाहिजे. नोव्हेंबरला आपण जेव्हा डिपिंग करायला लागतो किंवा नोव्हेंबरला आपले जेव्हा फुलाऱ्यात प्लॉट होता तेव्हा पाऊस आला नाही पाहिजे. हे 10 वर्षापूर्वीचं चक्र होतं. पण 10 वर्षापासून नोव्हेंबरला पाऊस आणि डिसेंबरला पाऊस आणि जानेवारीला पाऊस आणि फेब्रुवारी आणि मार्चला गारपीटच व्हायला लागली. निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस. आता निसर्गाचा लहरीपणा सांभाळण्यासाठी एक निसर्गाने एक माणूस पाठवला आपल्याकडं का ज्यांनी मागच्या 3-4 वर्षापासून आपल्याला निदान अंदाज देऊन काहीतरी शिकवलं. पण त्यांच्या बाबतीत आता काही लोक म्हणायला लागले त्यांनी अंदाज देणं थांबवलं पाहिजे म्हणे. का बरं? सगळ्या छाटण्या एकत्र येऊ राहिल्या म्हणे. आता त्यांनी काय करायचं? आता तुम्हाला असं सांगायचं छाटण्या या टायमाला घ्या, तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला छाटण्या कधी घ्यायच्या आहे. बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो, त्यांचा हवामान अंदाज ह्यासाठी जे तुम्ही आधी पूर्वतयारी करून पुढचे पाऊल ओळखायला पाहिजे आणि शेतीवरचा होणारा अमाप खर्च हा कमी झाला पाहिजे. त्यांना काही लोक फोन करून म्हणतात साहेब तुम्ही सांगत नका जाऊ बरं का, आमचे द्राक्ष घ्यायला व्यापारी येत नाही. साहेबांनी काय करायचं? मग आता व्यापाऱ्यांना वेगळे अंदाज द्यायचे ना आपल्याला वेगळे द्यायचे का? साहेब, जर हवामान खाता अंदाज व्यवस्थित देत नसेल तर कोणीतरी एक हवामान तज्ज्ञ अंदाज देतो, त्याचा आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे, टाळ्या वाजवायला पाहिजे. खरं का खोटं? तर मित्रांनो, पुढचं आहे आव्हान बोगस खतं आणि औषधं. सुळसुळाट झालाय काही बोगस कंपन्यांचा, ज्यांना ब्रँड नाही, लेबल नाही, ज्यांना कुठलं दुकानात स्थान नाही, असे काही औषधं आपल्या बांधा खोंदावर येऊ राहिले. जो आपल्याकडे छाटणी करायला यायचा, डिपिंग करायला यायचा, तोच म्हणतो कॅप्लस देऊ का? बरोबर आहे का नाही? जीए विकायला लागले ते लोक. आणि अशामुळे काय झालं? शेतकऱ्याची फसवणूक झाली. मागच्या काही वर्षात या बोगस खतं आणि औषधामुळे शेतीचं अमाप नुकसान झालेलं आहे मित्रांनो, स्वस्ताईच्या नादाखाली. कमी खर्चात, कमी खर्चिक नवीन जातीच्या संशोधनाचा अभाव. संशोधन आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात तरी व्हायला लागलं, पण बाकीच्या ठिकाणी नाही आहे, दुसऱ्या पिकामध्ये नाही आहे. मित्रांनो, आपल्याला आता अशा वाहनांची गरज आहे ज्याच्यामध्ये खर्च कमी होऊन शाश्वत इन्कम आपल्याला आला पाहिजे. मित्रांनो, अजून एक आव्हान आहे द्राक्षासाठी उपलब्ध जी आता बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये भरपूर द्राक्ष विकले गेले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अजून आपले द्राक्षे पोहोचले नाही त्या ठिकाणी पण द्राक्ष गेले पाहिजे. एक नवीन बाजारपेठ सुद्धा आता आपल्याला उभी करायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी द्राक्ष जात आहेत त्या ठिकाणी द्राक्ष गोड गेले पाहिजे. सांगतो मी थोड्या वेळाने त्या द्राक्षांनी काय काय वाटोळं केलेलं आहे लोकांचं, कशामुळे झाले द्राक्ष इंडस्ट्रीला एवढे वाईट दिवस. अजून एक आव्हान आहे व्यापाऱ्याकडून दरवर्षी होणारी लुटमार आणि फसवणूक. परवा द्राक्ष विज्ञान मंडळाचा कार्यक्रम नांदूर नाक्याला झाला. मी स्वतः होतो. आपल्या ग्रामीणचे एस पी तिथं आले होते. मित्रांनो, वाईट वाटलं मला, वाईट. 850 शेतकरी आले होते, माझे पैसे गेले निवेदनं घेऊन, चेक घेऊन आणि बाकीचं घेऊन. आणि टोटल आकडा निघाला 67 कोटी रुपये. 67 कोटी रुपये लोकांचे पैसे व्यापारी घेऊन पळाले यावर्षी. काय करतोय आपण?
कुठंतरी थांबलं पाहिजे हे चक्र, आणि या चक्राला थांबायचं असेल तर आपल्याला काहीतरी कायदेशीर काही गोष्टी कराव्या लागतील. मित्रांनो, पुढचं एक आव्हान आहे द्राक्ष उत्पादकापुढलं निर्यातीमधील विविध अडचणी. या एक्सपोर्टर लोकांनी सुद्धा काय धंदे चालू केले काही कळत नाही मला. एक तर पेमेंट वेळेवर देते नाही, दीड 2 महिने पेमेंट अटकून ठेवतात. दुसरं त्यांचा एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो म्हणतो पेपर खोला, तो म्हणतो तिकडे कंटेनर भरणार नाही, इकडे मालाला पिवळा रंग आला, सर्व्हिस प्रोव्हायडरला पैसे खाऊ घाला, वाईनचे बॉटल द्या, अमुक खाऊ घाला, त्याच्या बाबाला बाबा करा. चाललंय का नाही हे सगळं? मी आपल्या MRDBच्या संचालकांना सांगितलं, साहेब याच्यावर काही ते नियंत्रण आणा. ते म्हणे आमच्या कंट्रोलमध्ये नाही, हे सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हीच सांभाळा, कसे सांभाळायचे ते. थोडंसं थांबलं पाहिजे या गोष्टी. मित्रांनो, स्पर्धेमुळे वाढता खर्च, जी काही आवाजावी स्पर्धा वाढली त्याचं एवढं आहे ना, माझं एवढं, त्याची एवढी फुगवण, माझी जास्त फुगवण, त्याचा 22 mm होतो, मी 28 mm करील, त्याच्यामुळे वाढलेला खर्च, अतिलोड आणि वातावरणावर द्राक्षाची घुसरलेली गुणवत्ता. आंबट द्राक्ष मार्केटमध्ये जायला लागले. जे द्राक्ष आपण खाऊ शकत नाही ते बंगाली लोकांनी का खाले पाहिजे, UPच्या लोकांनी का खाले पाहिजे? बरोबर आहे की नाही? आपण जर आपला 1 किलो द्राक्ष खात असेल ना, तर तो द्राक्ष विकायला न्या, अन्यथा नेऊ नका विकायला. त्याच्यामुळे इतर लोकांना फटके बसू राहिले. हे सामुदायिक आव्हान आहे आणि मला बोलायचा तो अधिकार आहे. तुम्ही थोड्या वेळाने म्हणशाल तू खाली, तुला सांगतो आमच्या द्राक्षाला नावं ठेवतो, मी पण द्राक्ष उत्पादक आहे. जे द्राक्ष आपण खाऊ शकत नाही ते आपण विकायचे का? खरं आहे का खोटं? आणि हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. गोड क्रंचीनेस द्राक्ष पाहिजे. अतिशय कमी आणि बेभरवशाची झालेली बाजारपेठ, बोगस मार्गदर्शक, याचाही सुळसुळाट वाढलाय. मित्रांनो, माझ्याकडे जास्त वेळ नाही, एक 10 मिनिटं घेतो आणि मी माझं व्याख्यान संपवतो. ऑर्गॅनिक स्प्रेडिंगमध्ये बघितलं आपल्या भारतामध्ये फक्त 2% ऑर्गॅनिक फार्मिंग होतं. त्याच्यामध्ये पण मेघालय, मिझोरम, उत्तराखंड, गोवा, सिक्कीम इकडे 100% 90% रेशो आहे. आणि जे मोठे राज्य आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब 1% ऑर्गॅनिक फार्मिंग. 1%. कुठं चाललोय आपण? मित्रांनो, पुढे जर बघितलं ग्लोबल रेशोमध्ये आशिया खंडात 68% तुमचं सेंद्रिय शेती आहे. बाकी अमेरिका, युरोप, साऊथ आफ्रिका किंवा ओसिनियामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यातही एशियामध्ये आपल्यापेक्षा बाकीच्या देशांमध्ये जास्त ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आपल्याकडे ऑर्गॅनिक फार्मिंग हा विषयच नाही, म्हणून तर आपल्याकडं भरमसाठ मोठी व्यापारी बाजारपेठ झाली. अख्खा जगात काही झालं का भारतात आणून टाका, घेणारे आहेत. बरोबर आहे की नाही? डम्पिंग ग्राउंड तयार केलं आपलं. मित्रांनो, पुढे जाऊन मला बोलायचं आहे ते म्हणजे भारतीय शेतीतील संधी. आता काय काय संधी आहे मित्रांनो? आता पहिली संधी आहे माती सुधारणेकडे लक्ष द्या. सॉईलची पोरॅसिटी वाढवा, सॉईलचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवा. त्यासाठी सेंद्रिय शेतीला आणि सेंद्रिय निवेदना प्राधान्य द्या. जमिनीमध्ये कमी झालेला सूक्ष्मजीव, जीवाणूंचा वापर वाढवा. कीटकनाशकांचा वापर जैविक पद्धतीने करून उत्पन्न सुद्धा आपण 1.5 पट वाढवू शकतो, याचं संशोधन झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर भारतीय शेतीला अजून संधी काय आहे का? ग्रामवैज्ञानिक तयार झाले पाहिजे. ग्रामवैज्ञानिक म्हणजे काय? गावातलाच गावात शास्त्रज्ञ तयार झाला पाहिजे, बाहेरच्या शास्त्रज्ञाची गरज नाहीये. याला शाश्वत शेतीचं मॉडेल म्हणतात. आपल्याच गावात एक असा माणूस तयार करा की जो सायंटिफिक आपल्याला काही सांगू शकतो. आणि प्रत्येक गावात तसे माणसं आहे, पण आपलं म्हणते ना जिथं पिकतं तिथं विकत नाही, त्याचं गावात चालत नाही. ते म्हणते कालचं वल्ल आम्हाला शिकवायला लागलं काय? खरं आहे का खोटं? ग्रामवैज्ञानिक तयार झाले पाहिजे, गावातच सेंद्रिय शेतीचे मॉडेल तयार झाले पाहिजे, संमिश्र शेतीचे मॉडेल तयार झाले पाहिजे. मित्रांनो, माती सुधारणा करताना जमिनीचा सेंद्रिय स्तर वाढवला गेला पाहिजे. महात्मा गांधीच्या म्हणण्यानुसार परत एकदा खेड्याकडे चला, खेड्याची अर्थव्यवस्था मजबूत करा, खेड्याला तुम्ही अभिचालना द्या. सारखं शहरात जाऊन ते शहरावर बोजे किती आले, बस झाला ते बोज, आता कमी करा. आणि सेंद्रिय निवेदनाचा मोठ्या प्रमाणात वापर करून त्या ठिकाणी गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक खतांची निर्मिती करून त्याचा वापर वाढवा. मित्रांनो, हे सांगायला का मीच काय, अनेक लोक आले असतील, पण मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, आता आपल्याला 15 ते 20 वर्षापूर्वी जी जीवाणू आणि मित्र बुरशींचे प्रमाण होतं ते वाढवावं लागेल. आणि ते वाढवताना तुम्हाला अनेक प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये उपलब्ध नत्र आहे, म्हणजे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ॲस्पोरिलियम, ॲझोटोबॅक्टर, PSB, बॅसिलियस, हे सगळे जे काय आहे हे सगळे जीवाणूयुक्त बुरशी किंवा खतं याचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिक्स कन्सोर्शिया वाढवावा लागेल. मित्रांनो, जैविक बुरशीनाशकांचा पण वापर वाढवावा लागेल. केमिकल बरोबर यांचा वापर संमिश्र पद्धतीने करून त्यांना आणि यांना सोबत ठेवून आपल्याला आपली शेती पुढे घेऊन जावं लागेल. तरच आपला उत्पादन खर्च कमी होऊन शाश्वत इन्कम आपलं राहील. मित्रांनो, शेवटचे 5 मिनिटं घेतो. भारतीय शेतीतील ज्या काही संधी आहे, या संधीमध्ये असं आहे की भारतात येणाऱ्या काही काळात आरोग्याच्या मोठ्या अडचणी उभ्या राहणार आहे. आणि या मोठ्या आरोग्यपूर्ण अडचणी जर आपल्याला दूर करायच्या असतील तर विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न प्रक्रिया चालू करावं लागेल. मित्रांनो, आमिर खाननी सत्यमेव जयतेच्या प्रोग्रामनंतर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुंबईला एक मार्केट भरवलं. त्या ठिकाणी माझे मित्र संजय पवार बोराळ्याचे वनी बसले. त्यांनी 4 विजेस नावाची कंपनी स्थापन केली. आज दर रविवारी तिथं फक्त 3 तास जातात, करोडोचा माल विकून घरी येतात. त्यांनी 1000 लोकांचं एक मॉडेल बनवलं का ज्यांना त्यांनी सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंग केलं, ते लोक आज करोडो कमवत आहेत.
असे काहीतरी मॉडेल आपल्याला उभे करावं लागतील. सह्याद्री फार्मसारख्या मॉडेलने आज हे मॉडेल उभं केलं की ऑर्गॅनिक फार्मिंग रॅम्पिंग चेंबरमध्ये केळी पिकवून उत्पादन करायचं. 100 रुपये डझनाची केळी लोक घ्यायला तयार आहे. फक्त त्यांना विषमुक्त द्यायला पाहिजे आणि त्याचा ब्रँड आणि मार्केटिंग केलं पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्याला हे शिकावं लागणार आहे. मित्रांनो, सेंद्रिय शेतीची गरज ओळखून केमिकलचा वापर थोडासा कमी करून आत्तापासून काही उद्दिष्ट आपल्याला बाळगावे लागतील. ते म्हणजे येणाऱ्या काळात जगभरात जी मागणी आहे त्या मागणीनुसार आपल्याला आता विषमुक्त शेतीचं मॉडेल घेऊन घ्यावं लागेल आणि सोबत विषमुक्त शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, प्रक्रिया केंद्र, वितरण प्रणाली, पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये मोठा स्कोप आहे. अरे आपले पोरं चालले कुठे? आपल्या पोरांनी सतत एकच ठरवलंय, शहरात जायचं, नोकऱ्या करायच्या 10,000च्या, घरी येऊन भास मारायचा. शेतकरी ज्याला कारणीभूत आहे, कारण शेतकरी आपला शेतीवाल्याला पोरगी देत नाहीये. स्थळं जमवताना आता मला अनेक लोकांचे फोन येतात, साहेब एखादा मुलगा आहे का? आपण म्हटलं आहे मुलगा. काय करतो? शेती करतो. नाही, नोकरी पण पाहिजे. खरं आहे का खोटं? आणि दुसऱ्याला शिकवताना आपण शिकवतोय. आता मला एक मुलगी देताना मी हा विचार करतो, त्याला बिझनेस आणि शेती आहे का? निती शेती असेल तर नको. खरं आहे का नाही? हे कुठंतरी आता आपल्याला हा पॅटर्न बदलावा लागेल. त्याचं कारण मित्रांनो, जे काही ग्लोबल क्रायसिस चालू आहे, जसं युक्रेन आणि रशियाचं मागच्या 9 महिन्यापासून युद्ध संपत नाही आहे आणि आता चीन आणि तैवान उभे ठाकले, अमेरिका चीन एकमेकाचे उभे ठाकले. हळूहळू काही काळानंतर तुम्हाला असे दिसणारे युद्ध, शीतयुद्ध, आणि या काळात जगभरातली उत्पादन क्षमता घटणारे, अनेक मोठमोठे इम्पॅक्ट होणारे. भारतामध्ये 2025 नंतर इतकी काही मागणी वाढणार आहे अन्नधान्य, कडधान्य, फळं पिकांना. तुम्हाला फक्त सांगतो 2 वर्षे हे घातक आहे आता आपल्याला. अजून 2023 आणि 24-25 नंतर एक सुवर्ण काळ हा भारतीय शेतीला सुरू होणार आहे आणि 27 नंतर तर भारतीय शेतीला एवढा मोठा काळ येणार आहे. तुम्हाला सांगतो शहरात गेलेले सगळे रिटर्न येणार आहे, सगळे परत आपल्या शेतीत येणार आहे. हे 100%. कारण माझ्याकडे तो डाटा आहे, दाखवतो तुम्हाला डाटा मी. बघा, हा डाटा आहे इंडिया डोमेस्टिक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट प्रोजेक्शन्स. हा सगळा डाटा याच्यामध्ये सांगतं. हा जो शेवट दाखवला ना 2020 नंतर तर 2025 पर्यंत काय काय होणार आहे. त्यानंतर पुढचा डाटा आहे मित्रांनो, जागतिक लोकसंख्येची आपण जर बघत असेल तर 1200 कोटीपर्यंत ही लोकसंख्या जी घटली, हिला जगवण्यासाठी जे अन्न हे फक्त शेतीत बनेल, कारखान्यात बनत नाही. माती ही फक्त मातीत बनेल, कारखान्यात बनत नाही. आणि ती जर टिकवली आणि तुम्ही जर अन्न बनवत राहिले तरच येणाऱ्या काळात एक चांगली संधी तुमच्या पुढे उभी राहील. म्हणून शेतीला वाईट म्हणू नका, विकू नका, शेतीतून बाहेर पडू नका. हे माझं कळकळीचं आव्हान एक शेतकरी मित्र म्हणून, शेतकरी कुटुंबातला एक तुमचा मित्र म्हणून. मित्रांनो, अनेक संधी आहे. आपला GDP जो 15% पर्यंत न्यायचा आहे, आपलं जे $1 ट्रिलियन इकॉनॉमी जाते, याच्यामध्ये सर्वाधिक मोठा हिस्सा हा शेती साधनाचा राहणार आहे. शेती क्षेत्राला खूप मोठी चालना येणाऱ्या काळात मिळणार आहे. सेंद्रिय आणि जैविक निविष्ठांचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढण्याचं तंत्र आता विकसित होत आहे. गुणवत्तापूर्ण चवीचे द्राक्ष तयार करून देशांतर्गत सुद्धा बाजारपेठ आपण काबीज करू शकतो. देशामध्ये माल पुरणार नाही एवढे द्राक्ष लागतील, पण आपण चवीला मागं पडतोय. तर थोडं सेंद्रिय शेतीचं मॉडेल वापरलं तर चव सुद्धा तुमची परत येईल द्राक्षामध्ये. अचूक हवामान अंदाज आणि योग्य मार्गदर्शनातून सुद्धा हा खर्च कमी होईल. आता तो थोड्या वेळाने येईलच, अचूक काय आहे. त्यानंतर नवीन आणि कमी मजुरांची जी काही जे वानवा मजुरांची झाली आहे, त्यासाठी आता आपल्याला अशा व्हरायटी पाहिजे का आता ज्याच्यामध्ये आपल्याला आता मजूर कमी लागेल आणि ॲटो त्या काम करतील. मित्रांनो, रंगीत द्राक्षाची वाढती बाजारपेठ बघून त्यांची लागवड वाढवायला लागेल. आणि याच्यानंतर मित्रांनो, शेवटचे 2 मिनिटं द्राक्षाची योग्य जाहिरात करून त्याचे आरोग्याप्रती महत्त्व सांगावं लागतील. विषमुक्त द्राक्ष तयार करावे लागतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून द्राक्ष फळाची जाहिरात करावी लागेल. इथं आपला शेतकरी कमी पडतोय, इथं आपला सोशल मीडियाचा माणूस कमी पडतोय. सोशल मीडियावर तो एकनाथ शिंदेने काय केलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं पाठवील, आपल्या गावात कोण निवडून आलं पाठवील, ऐश्वर्या राय पाठवील, पण द्राक्षा संदर्भात एखादा लेख ब्लॉग लिहिणार नाही, पाठवणार नाही. की त्याचे काय फायदे? अहो, जर आपण आपल्या मालाची जाहिरात करणार नाही तर बाहेरचे लोक थोडे करणार आहे त्याची. बेदाण्याचे फायदे काय, द्राक्षाचे फायदे काय, त्याचा वरक व्हॅल्यू काय, बॉडीमध्ये किती प्रोटीन तयार होतात, किती कार्बोहायड्रेट सांगणार कोण आहे जनतेला? आणि बाहेरच्या लोकांना आपण नाही सांगणार तर मग बाहेरचे लोक खाणार नाही द्राक्ष. खरं का खोटं? सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेनिंग करावं लागेल. प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावं लागेल. आता फक्त टेबल ग्रेप्स नाही, मनुके बनवावे लागतील, वाईन बनवावं लागेल, पल्प बनवावं लागेल, जाम बनवावं लागेल, चेरी बनवावं लागेल. अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग द्राक्षामध्ये चालू करावे लागतील. भारतातल्या मोठमोठ्या सिटींमध्ये द्राक्ष महोत्सव भरावे लागतील आणि या महोत्सवामध्ये त्या सिटीमध्ये टॉप लोक बोलून त्या लोकांना आपण वेगवेगळ्या वाहनांचे काय काय महत्त्व ते सांगावं लागतील. मित्रांनो, हा ग्रोथ डोमेस्टिक आहे आपल्या इथला. या प्रकारे आता खूप मोठा डेटा होता, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मला आयोजकांनी जी संधी दिली तुमच्यापुढे माझे काही 2 शब्द मांडण्याची, त्याबद्दल मी आमचे मित्र श्री अमोलजी ढोमसे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला तुम्ही ऐकून घेतलं एवढ्या शांत चित्तेने, त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एकच सांगतो जाताना कळकळीचं आव्हान का शेती सोडू नका,
पारंपरिक शेतीसुद्धा चांगली, सेंद्रिय शेतीसुद्धा चांगली, फक्त त्याचं एक क्लब मॉडेल बनवा, रासायनिक आणि सेंद्रिय, आणि या मॉडेलच्या माध्यमातून शाश्वत इन्कम कमवा, मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवा आणि येणाऱ्या काळात 2025 नंतर जो सुवर्णयुग चालू होणार आहे त्या सुवर्णयुगाचे साक्षीदार व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर शिरसाट. खूप चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलं आणि जाता जाता खूप चांगलं सांगितलं की शेती सोडू नका. हे मला फार आवडलं, कारण आमचा भरत दौंडकर म्हणतो की गुंठा गुंठा जमीन विकून गोप आली गळ्यात आणि प्लेटभर मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात. पण त्यांनी शेवटी फार सुंदर लिहिलं आहे की तुम्ही चंद्रावर जा, मंगळावर जा, जगात कुठेही जा, उंच उंच उडायला जशी शिकवते माती, तशी खोल खोल गाडायली तिला नसते कोणाची भीती. त्याच्यामुळे मातीवर खरंच प्रेम केलं पाहिजे. चल सर्जा, चल राजा, बिगी बिगी. नमस्कार. जय बाबाजी कृषी सेवा केंद्र आयोजित शेतकरी चर्चासत्र 2022 या शेतकरी चर्चासत्रासाठी आलेल्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो व तसेच सहभागी संस्था यांचे पण मी आभार मानतो.